मंडळी, आज एक खूप आपण वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. म्हणजे नेहमी असं येत राहतं बघा की पुढचं वर्ष कसं जाणार, तर ते आपण कसं चेक करायचं, म्हणजे आपलं पर्सनल इयरचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं आणि तुमच्या सर्वांचं यूट्यूब चॅनल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण काय बघणार आहोत माहितीये का? हे बघा, कुठलाही नवीन वर्ष सुरू झालं की प्रत्येकाला असं वाटत असतं की हे नवीन वर्ष मला काय सांगणार आहे, माझ्यासाठी काय पॉझिटिव्ह घेऊन आलंय. तर आता अंकशास्त्रामध्ये ज्या वेळेला तुम्ही युट्यूबवर बघता किंवा कुठेही तुम्ही बघता की हे वर्ष कसं जाणार आहे, तर ते काढण्याची किंवा ते कॅल्क्युलेट करण्याची ठराविक पद्धत आहे का. त्याला आपण म्हणतो की पर्सनल इयर कॅल्क्युलेशन. आणि त्यावेळेला जे कॅल्क्युलेशन करतो ना, ते पुढे जाऊन त्याचं इंटरप्रिटेशन काय करायचं किंवा त्याच्यातनं आपल्याला काय मिळणार आहे, तो भाग आपण सावकाशीने बघणार आहोत. पण आज आपण बघणार आहोत की ते कॅल्क्युलेशन आपण कसं करत असतो, आणखीन त्याच्यामध्ये आपण काय बघायचं आहे. काय आहे, कॅल्क्युलेशन सोपं आहे, पण त्याच्यातनं जो अर्थ काढायचा आहे ना, तो इतका सोपा नाहीये. आता मंडळी, आपण व्हाईट बोर्ड रिफर करूया. इथे आपण उदाहरण घेऊन दाखवणार आहोत की आपण हे कॅल्क्युलेशन कसं करतो. 2 जन्मतारखा घेतलेल्या आहेत, त्या पहिल्या जन्मतारखेविषयी आपण बोलूया. पहिली जन्मतारीख आहे 12 जून 1983. जी व्यक्ती 12 जून 1983 ला जन्माला आलेली आहे, त्या व्यक्तीला समजा आपल्याला बघायचं आहे की 2026 हे वर्ष काय इंडिकेशन देत आहे. तर ते कॅल्क्युलेशन आपण कसं करणार आहोत. आपण काय केलंय, पर्सनल इयर नंबर, पर्सनल इयर लिहिले, त्याच्या पुढे नंबर घेणार आहोत आपण. 12 म्हणजे जन्मतारीख अधिक 6 जन्म महिना अधिक संबंधित वर्ष 2026, याची बेरीज आपण केली तर 2044 येत आहे, बरोबर 10 बरोबर 1. म्हणजे 12 जून 1983 ला ज्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे, त्या व्यक्तीला 2026 हे वर्ष नंबर 1 ची स्पंदन देत आहे. अंकशास्त्राची संपूर्ण सिद्धांत, संपूर्ण थेअरी ही व्हायब्रेशन्स वरती किंवा स्पंदनांवरती आधारित आहे. त्यामुळे आपण हे बघणार आहोत की हे वर्ष त्या व्यक्तीला कुठली स्पंदनं बहाल करते. तर या व्यक्तीसाठी 2026 या वर्षांनी 1 नंबरची स्पंदनं बहाल केलेली आहेत. आता गंमत याच्यामध्ये अशी आहे, 2026 याचीही बेरीज जर आपण केली तर ती 1च येते. 6 2 8 2 10 आणि 1 म्हणजे 1च आहे. म्हणजे 2 वेळेला 1 आलेला आहे. 2026 हे आपण काय म्हणतो, हे सर्वांसाठीच 1 ची स्पंदनं देत आहे. पण या व्यक्तीच्या बाबतीमध्ये अजून एक वैशिष्ट्य आहे, पर्सनल इयर अंक किंवा पर्सनल इयर नंबर या व्यक्तीसाठी सुद्धा 1च येतोय. आणखीन भाग्यांक 3 येतोय. 12 तारीख म्हणजे भाग्यांक 3. भाग्यांक 3 चा 1 हा मित्र अंक असल्यामुळे हे वर्ष या व्यक्तीला चांगलं जाणार आहे. इथे आपण थांबत नसतो. आपण काय करत असतो की आता 1 आहे, 1 ची व्हायब्रेशन्स किंवा 1 ची स्पंदन कुठच्या गोष्टीमध्ये या व्यक्तीला प्रगती दर्शक आहेत किंवा कुठल्या गोष्टी या व्यक्तीने कराव्या असं इंडिकेशन देते. ते सगळं डिटेल आपण पुढे देत असतो. पण आज आपण त्याच्यावर जाणार नाही. आपण फक्त एवढं बघणार आहोत की पर्सनल इयर नंबर आपण कसा काढायचा असतो, हा, आणि त्याच्या बाबतीत आपण विचार काय करायचे आहेत. तर इथे एक आपला आता विषय आपल्या बोलण्यामध्ये असा आला की मित्र अंक. मंडळी, अंकशास्त्रामध्ये ना मित्र अंक हा एक फार मोठा विषय आहे, कारण प्रत्येकाच्या स्कूल ऑफ थॉट वेगळं आहे. अंकशास्त्र सुद्धा शिकतो आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने शिकतो. पायथागोरियन सिस्टीम आहे, शार्नियन सिस्टीम आहे, वैदिक आहे, आणि पण बऱ्याचशा पद्धती आहेत. त्यांच्या प्रत्येकामध्ये हे मित्र अंक
सारखेच असतील असं नाही, सेमच असतील असं नाहीये, थोडा थोडा त्याच्यामध्ये बदल असतो. तर प्रत्येक जण ज्या पद्धतीने शिकला आहे ना त्याप्रमाणे तो ते मित्रांक वापरतो. पण आपण जे आता बघितलं 3 आणि 1 हे मित्रांक आहेत, त्यामुळे 3 भाग्यांकाच्या व्यक्तीला जर का 1 ची स्पंदनं त्या वर्षात मिळत असतील तर त्या व्यक्तीची प्रगती या वर्षात ठरते. पण एक महत्वाचा भाग, दुसरी जन्मतारीख आपण घेतोय त्याच्यातून पण आपल्याला एक वेगळा विचार मिळणार आहे आणि तो विचार आपण परत पहिल्या जन्मतारखेसाठी पण वापरणार आहोत. आता पुढची जन्मतारीख आपण काय घेतलीये, 5 जानेवारी 2001. या व्यक्तीला 2026 ची हे वर्ष कुठची स्पंदनं देत आहे, कुठच्या अंकाची स्पंदनं देत आहे. 5 अधिक 1 म्हणजे भाग्यांक अधिक महिन्याचा अंक अधिक वर्षाचा अंक, म्हणजे ते वर्ष, संबंधित वर्ष. आता हे वर्ष वेगवेगळं असू शकतं. आता इथे आपण घेतलंय संबंधित वर्ष 2026, त्याची जर बेरीज केली तर ती 2032 आणि मिळून 7 येते. हे जर आपण 2025 घेतलं असतं तर 6 दिसते, पण इथे आता आलेलं आहे 7. आता गंमत एक गोष्ट अशी आहे, 5 जानेवारी 2001 ह्या संपूर्ण जन्मतारखेमध्ये 7 हा अंक आहे का? 7 हा अंक नाहीये. हा नसल्यामुळे 7 या अंकाची स्पंदनं या व्यक्तीला जन्मतः मिळालेली नव्हती, पण हे वर्ष या व्यक्तीला 7 या अंकाची स्पंदनं सुद्धा देत आहे. म्हणजे 2026 म्हणजे 1 ची स्पंदनं मिळत आहेत, शिवाय 7 ची पण स्पंदनं मिळतात. म्हणजे आपल्याला आपल्या जन्मतारखेत नसलेला एक ऍडिशनल अंक मिळाला की नाही. मग 2026 हे वर्ष 1 आणि 7 एकत्रित करून या व्यक्तीला काय सांगेल की हे वर्ष त्या व्यक्तीने कसं वापरावं. मंडळी, लक्षात येतोय ना दोन्ही जन्मतारखांच्या मध्ये फरक काय आहे. पहिल्या जन्मतारखेमध्ये 2026 साठी अंक आला होता 1, पण तो ऑलरेडी त्या व्यक्तीच्या जन्मतारखेमध्ये आहे. 12 मध्ये 1 दिसतोय, 19 मध्ये 1 दिसतोय, त्यामुळे ती स्पंदनं त्याला मिळाली, पण जी आहे तीच मिळाली. आणि खालच्या जन्मतारखेमध्ये मात्र जी स्पंदनं नाहीत 7 ची, ती या व्यक्तीला मिळालेली आहेत. मंडळी, आज जो आपण विषय घेतलाय ना त्याच्यात तुम्हाला एक गोष्ट तर आतापर्यंत व्हिडिओ सगळे बघताना लक्षात आलाच असेल, तो म्हणजे असा की प्रत्येक अंकाला वेगळा अर्थ आहे. ही अंकशास्त्र म्हणजे न्यूमरॉलॉजी, ही सायन्स ऑफ नंबर्स. प्रत्येक अंकाला स्वतःच काहीतरी इंटरप्रिटेशन आहे किंवा प्रत्येक अंकाला स्वतःची पण एक भाषा आहे की 1 अंक काय सांगतोय, 2 अंक काय सांगतोय. प्रत्येकाला स्वतःचा अर्थ आहे आणि प्रत्येक ठिकाणी तो वेगळा वेगळा लावायचा आहे. वर्ष कसं जाईल याच्यासाठी आपण वेगळा लावणार, घराचा नंबर काय घ्यावा याच्यासाठी त्या अंकाचा आपण अर्थ वेगळा लावणार, गाडीचा अंक काय घ्यायचा की गाडीचा नंबर काय घ्यायचा त्याचा आपण वेगळा लावणार, मोबाईल नंबर साठी आपण काय घेणार त्याचा आपण वेगळा लावणार. पण या सगळ्यामध्ये एकच कॉमन गोष्ट आपल्याला दिसते, हार्ड अँड फास्ट रूल इथे नाहीये. आपण इथे काय करणार आहोत, तो अंक काय घ्यायचा किंवा तो नंबर काय घ्यायचा हे कुठे ठरणार आहे, त्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून. अंकशास्त्रातला हा खूप मोठा भाग आहे की त्या व्यक्तीची जन्मतारीख घेऊनच सांगितलं जातं की त्यांनी प्रत्येक ठिकाणी कुठचा अंक वापरा. हे एक अंकशास्त्रातलं वेगळेपण आहे. आता आपण हा जो पर्सनल इयर नंबर काढलाय, पर्सनल इयर नंबर दोन्ही ठिकाणी जर आपण बघितलं तर पहिल्या ठिकाणी 1 आला, नंतर 7 आला. मग तुम्हाला प्रश्न पडेल की आता ह्याच्याप्रमाणे आपण आपलं वर्ष कसं वापरावं. तुम्हाला 1 नंबर प्रमाणे काही गोष्टी दिलेल्या असतात, तुम्हाला 7 नंबर प्रमाणे पण सांगितलेलं असतं कसं वापराले. पण ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे ही पद्धत आहे, मी तुम्हाला हे वर्ष प्लॅन करून देऊ शकते. साधारण तुमचा काय व्यवसाय आहे का, तुमचा जॉब काय आहे का, त्याप्रमाणे हे वर्ष आपण कसं प्लॅन करावं हे आपण करू शकतो. ही सर्व्हिस इथे मिळू शकते तुम्हाला.
परंतु आता जर का तुम्हाला असं बघायचं असेल, हेच तुम्ही 2026ला आपापल्या जन्मतारखेला लावून बघा. 2026ला तुम्हाला काही व्हिडिओज आले असतील की हे वर्ष कसं वापरा. त्या ठिकाणी तुम्ही चेक करून बघा की आपल्या दृष्टीने जे सांगितलंय ते आलंय का, आपल्याला कुठला अंक आलाय, तर त्या अंकाप्रमाणे आपल्याला हे वर्ष कसं जाणार आहे आणि आपण ते फॉलो आज करतोय का. ते नसेल फॉलो करीत तर अजून 4-5 महिने उरले मंडळी, तुम्ही फॉलो करा, जास्तीत जास्त बेनिफिट घ्या त्याचा. आणि जेव्हा आता 2027 सुरू होईल त्यावेळेला प्रत्येक अंकाच्या ह्यानी हे वर्ष कसं जाणार आहे हे आपल्या व्हिडिओतही तुम्हाला कळणारच आहे, त्यामुळे त्याची वाट बघा. पण आज तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली ना की पर्सनल इयरचा अंक कसा काढायचा आणि तो आपण कसा वापरायचा आहे तेही आपल्याला कळणार आहे. मंडळी, आज आपण इथेच थांबू. होप तुम्हाला आज काहीतरी नवीन आणि वेगळा एक विचार तुमच्या डोक्यामध्ये गेला असं. आणि काय असतं माहितीये का, आपल्या मेंदूला पण खाद्य हवंय हो. आपल्याला जशी भूक लागते ना तशी आपल्या मेंदू सुद्धा आपला काही ज्ञानासाठी किंवा नवीन विचारांच्यासाठी भुकेला असतो. आपलं काम आहे त्याला काहीतरी नवीन विचार नेहमी देणं. आज तुम्हाला तो मिळाला असावा एक वेगळ्या पद्धतीने. आणि अंकशास्त्रामध्ये तर असे छोटे छोटे विषय आहेत पण जे खूप सोपे आहेत तरी सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर करू शकतात. आपण इथेच थांबू आज. पण आपलं जे चॅनेल आहे अंजली टीव्ही वाचन, त्याच्यावरती प्रथम आला असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या कमेंट्स करा. त्याच्यानंतर ज्या तुमच्या मित्रमंडळींना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.